माय मौली नमस्कार. विविध महान संत महिमा ग्रंथ श्री गुरु संत सखाराम महाराज भाग 13 कथासार अभिवाचन करत आहे. मागील भागातनं पुढील भाग. कीर्तनी रंगला नागराज. नारायण गेला. त्याच्या पाठोपाठ बुवांच्या पावलावर पाऊल टाकून सावलीसारख्या मागोमाग जाणाऱ्या पतिव्रता साध्वी पत्नीनेही वैकुंठवास पत्करला होता. सखाराम बुवांना भेडून असलेले प्रपंचाचे सर्व पाश आता गळून पडले होते. त्यांच्या परमार्थात आणि विरक्तीत आता कोणताही व्यत्यय उरला नव्हता. भगवंताकडे नेणारी परमार्थाची वाट मोकळी झाली होती. आता दिवसभर फक्त पांडुरंगाचा ध्यास घेऊन बुवा निश्चित राहू लागले. भजन कीर्तन नामस्मरणात तल्लीन होऊन आत्मसुखात लीन होऊ लागले. त्यांच्या भक्तीला आता निवृत्तीची डूब लागली होती. दिवसभराभर उलटत गेले. चैत्रमास सुरू झाला. खरबूजवाडीत रात्रीच्या वेळी बुवांच्या भजन कीर्तनाचा गहिरा रंग चढू लागला. या कीर्तनास भाविक श्रोते श्रवण भक्तीचं पुण्य लुटण्यासाठी गर्दी करू लागले. एके दिवशी रात्री बुवांचं कीर्तन ऐकण्यासाठी फार मोठा समुदाय खरबूजवाडीत जमला होता. बुवांचं कीर्तन ऐन रंगात आलेलं असताना गडीकडच्या बाजूने एक भला मोठा नागराज फुत्कार करीत झोपडीच्या दिशेने येत असलेला लोकांनी पाहिला. उपस्थित लोकांची गाण उडाली. पिठोरी चांदण्यात नागाची सळसळत येणारी आकृती पाहून अनेक जण जीव मुठीत धरून दूर जाऊन उभे राहिले. कीर्तनात व्यत्यय आला, पण बुवा आहे त्या जागी स्थिर उभे राहिले. भीतीमुळे सर्वत्र सन्नाटा पसरला, पण त्या सळसळून येणाऱ्या नागराजाने मात्र कुणालाही न दुखवता बुवांच्या समोर वेठोळ घातलं. भला मोठा फणा काढून तो त्यांच्या समोर उभा राहिला. बुवाने मग नागराजाला उद्देशून प्रार्थना केली. ते हात जोडून म्हणाले, हे नागराज, तू या कीर्तनात व्यत्यय आणलास, आमच्या नामस्मरणात खंड पाडलास, पण आता तूही स्वस्थ चित्ताने आमचं कीर्तन श्रवण कर. बुवाने मग नागराजास दंडवत घातल्याने राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी असा गजर करीत कीर्तनास पुन्हा प्रारंभ केला. नागराज एकेठाई स्तब्ध झालेला पाहून भीतीने दूर पळालेले लोकही मग कीर्तन ऐकण्यासाठी येऊन बसले. कीर्तनाला तर अभूतपूर्व रंग चढला. शेवटी नामाचा गजर होऊन कीर्तन संपलं. नागाने मग बुवांना एक प्रदक्षिणा घातली आणि आल्या दिशेने तो परत निघून गेला. सहिष्णू भावाने नागराजाला अंश करून घेण्याचा हा प्रसंग अजब प्रसंग म्हणजे मोठी अपूर्वाईच होती. या प्रसंगाने सखाराम बुवांचा महिमा अधिकार दूर दूरपर्यंत पसरला. ज्येष्ठ महिना आला आणि बुवाने पुन्हा वारीची तयारी केली. आता तर पूर्ण निसंग होऊन बुवा पांडुरंगाच्या दर्शनाला जात होते. त्यांच्या ठाई असलेली भक्ती विरक्ती शिगेला पोहोचली होती. आता विठ्ठल चरणी देह ठेवून देहपाशातून मुक्त होण्याचं त्यांनी ठरवलं होतं. अखंड नामस्मरण करून हा हेतू साध्य करण्याचा त्यांचा निर्धार झाला होता. पंढरपूरला पोहोचताच बुवांनी विठ्ठल मंदिराच्या दक्षिणेद्वारे भजन कीर्तन नामस्मरणात सुरुवात केली. पंढरपुरात यावेळी पटकीच्या साथीने थैमान घातलेलं होतं. वारीने पंढरपुरात आलेली वारकरी देवाचं दर्शन घेऊन लागोलाग माघारी परतत होते. पण बुवांना पटकीचं मुळीसुद्धा भय वाटत नव्हतं. त्यांचं जगणंच मुळी पांडुरंगाच्या भक्तीसाठी होतं. त्यांचं शरीरसुद्धा याची देही याची डोळा दिव्य साक्षात्कारासाठी तग धरून होतं. दक्षिणद्वारी अखंड नामसंकीर्तन करण्याच्या निर्वाराने बुवा पावसात दिवस रात्र उभे होते. पोटात अन्न नाही की पाणी नाही अशी अवस्था होती. भजन करता करता बुवा मधूनच भाव विभोर होऊन लोटांगण घालीत होते. नामरंगात देवान हरपून मनपूत नाचत होते. हा क्रम सतत 3 दिवस सुरू होता. अंगात त्राण राहिलं नव्हतं. अंगावरची वस्त्र चिखलाने पार माखून निघाली होती. क्षीणतेमुळे वारंवार मूर्छा येऊन बुवा जमिनीवरील चिखलात कोसळत होते आणि पुन्हा सावध होऊन नामस्मरणासाठी उठून उभे राहत होते. या ठिकाणी हा भाग संपवूया. पुढील भागात पुढील कथा बघूया. हरये नमः. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.